Hello everyone. From today I am going to teach you subject statistics. ह्या विषयामध्ये जो विषय आहे कम्प्युटर सायन्स अँड ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स, त्याचे दोन पार्ट आहेत. एक आहे कम्प्युटर सायन्स आणि दुसरा आहे ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स. तो मी सब्जेक्ट जो घेणार आहे तो आहे ॲग्रिकल्चर स्टॅटिस्टिक्स. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी सी द मीनिंग अँड ओरिजिन ऑफ स्टॅटिस्टिक्स. म्हणजे काय की स्टॅटिस्टिक्सचं मीनिंग काय आहे आणि ओरिजिन काय आहे. द वर्ड स्टॅटिस्टिक इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड स्टॅट्स, Italian word statista and the German word statistic, which means the political state. Sir Ronald A. Fisher is known as the father of statistics. Statistics चे फादर म्हणजे रोनाल्ड ए फिशर. हे एक स्टॅटिस्टिशियन आहेत. जो स्टॅटिस्टिक्स वर्ड जो डिराईव्ह झाला आहे तो लॅटिन वर्ड स्टॅट्सपासून तयार झाला आहे. इटालियन वर्ड स्टॅटिस्टा असा आहे आणि जर्मन वर्ड स्टॅटिस्टिक ह्या वर्डपासून हा स्टॅटिस्टिक्स वर्ड तयार झालेला आहे. ह्याचा अर्थ सगळ्याचा काय आहे? पॉलिटिकल स्टेट. आणि सर रोनाल्ड ए फिशर, दॅट इज R.A. फिशर, इज नोन ॲज द फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स. मग प्रश्न असा येतो की हू इज द फादर ऑफ स्टॅटिस्टिक्स? तर स्टॅटिस्टिक्सचे फादर आहेत सर रोनाल्ड ए फिशर. ओके, नंतर आपण पाहूयात द डेफिनेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. काय आहे स्टॅटिस्टिक्सची डेफिनेशन? स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. स्टॅटिस्टिक कोणाची ब्रांच आहे? मॅथमॅटिक्सची. दॅट डील्स विथ, फर्स्ट आहे कलेक्शन ऑफ डेटा, सेकंड आहे रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा, थर्ड आहे ॲनालिसिस ऑफ डेटा अँड लास्ट आहे कन्क्लुजन ऑफ डेटा. सगळ्यामध्ये नाव काय आहे? डेटा. इट्स ऑल अबाउट द डेटा. देन व्हॉट इज मीन बाय डेटा? डेटा म्हणजे काय असतं पहिल्यांदा आपण पाहूयात. व्हॉट इज मीन बाय डेटा? डेटा मीन्स द इन्फॉर्मेशन. द इन्फॉर्मेशन कलेक्टेड थ्रू द सेन्ससेस अँड सर्वेज ऑर अदर सोर्सेस कॉल्ड ॲज द डेटा. डेटा म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन. जी इन्फॉर्मेशन तुम्हाला सेन्ससेस किंवा सर्वेजमधून किंवा अदर सोर्सेसमधून तुम्ही कलेक्ट केली जाते त्याला म्हणायचं डेटा. डेटा म्हणजे काय की माहिती. पण स्टॅटिस्टिकल लँग्वेजमध्ये व्हॉट इज मीन बाय डेटा? डेटा इज नथिंग बट द व्हॅल्यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक अंडर स्टडी. म्हणजे याचा अर्थ काय आहे बघा. व्हॅल्यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक अंडर स्टडी म्हणजे काय? सपोज आय एम इंटरेस्टेड टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मार्क्स ऑफ द स्टुडंट. मला काय करायचं आहे की मी 5 स्टुडंटचा डेटा घेतलेला आहे एखाद्या पर्टिक्युलर विषयाचा. सपोज मॅथमॅटिक्स विषय आहे, त्याचे मी मार्क्स घेतलेत 5 मुलांचे. मला काय काढायचं आहे की ॲव्हरेज मार्क्स ऑफ द स्टुडंट काढायचेत. एका स्टुडंटला मार्क पडले आहेत 30 आउट ऑफ सपोज 40. 40पैकी 30 पडलेत. एका स्टुडंटला 35 पडलेत, एकाला 25 पडलेत, एकाला 40 आणि एकाला 20 पडलेत. सो हाऊ टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज? आपण ॲव्हरेज कसं काढतो रे? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आपल्याला काय करावे लागते की सगळ्याची बेरीज करावी लागते डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आपण काय बघतोय की डेटा. व्हॉट इज मीन बाय डेटा? डेटा म्हणजे काय? इन्फॉर्मेशन. आणि स्टॅटिस्टिकल लँग्वेजमध्ये डेटा काय? व्हॅल्यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक अंडर स्टडी इज नथिंग बट द डेटा. आता बघा आपल्याला येतं आपण कशात इंटरेस्टेड आहे? टू कॅल्क्युलेट द ॲव्हरेज मार्क्स ऑफ द स्टुडंट. सो मार्क्स ऑफ द स्टुडंट इज नथिंग बट द कॅरेक्टरिस्टिक. ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक म्हणायचं. आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे? मार्क्स ऑफ द स्टुडंट. मग व्हॉट इज मीन बाय डेटा? व्हॅल्यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक अंडर स्टडी इज नथिंग बट द डेटा. सिंगल व्हॅल्यू इज नॉट ए डेटा. व्हॅल्यूज म्हणजे एक व्हॅल्यू हा डेटा होऊ शकत नाही. आपल्याला काय लागतात? ग्रुप ऑफ व्हॅल्यूज म्हणजे एकापेक्षा जास्त. सो व्हॅल्यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक, हिअर कॅरेक्टरिस्टिक इज मार्क्स ऑफ द स्टुडंट. सो व्हॅल्यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक अंडर स्टडी इज नथिंग बट द डेटा. सो काय डेफिनेशन स्टॅटिस्टिक्सची? पहिलं आहे कलेक्शन ऑफ डेटा. डेटा म्हणजे काय? माहिती. मग स्टॅटिस्टिक्सची पहिली स्टेप काय आहे? टू कलेक्ट द डेटा. आपल्याला काय करायची? माहिती काय करायची? कलेक्ट करायची, एकत्रित घ्यायची. ओके. दुसरं काय आहे? रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. एकदा माहिती कलेक्ट करून झाली की दुसरी स्टेप काय आहे?
रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा म्हणजे काय करायचं की डेटा घ्यायचा आणि त्याचे वेगवेगळे डायग्राम्स आणि ग्राफ्स ड्रॉ करायचे. म्हणजे बघा वेगवेगळे डायग्राम्स आणि ग्राफ्स हे आपण ऑलरेडी 10th पर्यंत शिकलेलं आहे. फॉर एक्झाम्पल पाय चार्ट काढला आहे, सिम्पल बार काढला आहे, मल्टिपल बार काढला आहे, अजून हिस्टोग्राम काढलेला आहे. मग एकदा डेटा कलेक्ट करून झाला की सेकंड आपल्याला काय करायचं आहे, टू रिप्रेझेंट द डेटा बाय युझिंग दी ग्राफ्स अँड डायग्राम्स. थर्ड स्टेप आहे ॲनालिसिस ऑफ डेटा. ॲनालिसिस म्हणजे काय तर कॅल्क्युलेशन करणं. आता बघा इथं आपण एक्झाम्पल काय घेतलं होतं की आपल्याला ॲव्हरेज मार्क्स ऑफ द स्टुडंट काढायचे आहेत, बरोबर. मग आपला फॉर्म्युला काय रे, ॲव्हरेज काढायचा सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन म्हणजे काय करायचे, सगळ्याची बेरीज 30 अधिक 35 अधिक 25 अधिक 40 अधिक 20 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती येत रे, इथं किती ऑब्झर्वेशन दिलेत आपल्याला 5. सो डिवायडेड बाय काय करणार आहे 5. हे सगळं काय झालं रे, कॅल्क्युलेशन्स. ओके, सो कॅल्क्युलेशन इज नथिंग बट द ॲनालिसिस ऑफ डेटा. म्हणजे आपण तिथं काय करणार आहे, ॲनालिसिस करणार आहे डेटाचं तुमच्या. ओके, आणि लास्ट काय रे स्टेप, कन्क्लुजन ऑफ डेटा. कन्क्लुजन म्हणजे काय, रिझल्ट. म्हणजे आता सपोज आपलं बघा इथं ॲव्हरेज मार्क्स ऑफ द स्टुडंट सपोज किती आलं, सपोज मी म्हणते सपोज 30 आलं, तर मग आपला रिझल्ट काय आहे रे, द ॲव्हरेज मार्क्स ऑफ द स्टुडंट इज 30 मार्क्स. म्हणजे आपला हा झाला रिझल्ट म्हणजे कन्क्लुजन. मग हे स्टॅटिस्टिक्स काय आहे, स्टॅटिस्टिक्स इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट डील्स विथ फर्स्ट कलेक्शन ऑफ डेटा, सेकंड रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा, थर्ड ॲनालिसिस ऑफ डेटा अँड लास्ट इज कन्क्लुजन ऑफ डेटा. ओके, आता आपण बघूयात की युजेस ऑफ स्टॅटिस्टिक्स इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये स्टॅटिस्टिक्सचा कसा यूज केला जातो. बघा स्टॅटिस्टिक्स सगळीकडे यूज केलं जातं. स्टॅटिस्टिक्स यूज एव्हरीवेअर. इट इज यूज्ड इन द बँकिंग सेक्टर, इट इज यूज्ड इन द एज्युकेशन, इट इज यूज्ड इन द बिझनेस सेक्टर. ओके, इट इज यूज्ड एव्हरीवेअर. मग तसंच आपल्याला स्टॅटिस्टिक्सचा यूज हा ॲग्रिकल्चरमध्ये कसा आहे ते पाहायचं आहे. So first in plant breeding and genetics. Okay, statistics is directly related to the plant breeding and genetics. A breeder takes the help of statistical techniques to analyze the breeding data growing the qualitative or quantitative types of variety or fruits or flowers. Okay, now the second in entomology. Statistics plays an important role to see the distributional pattern of the insects occurring on a particular vegetable or crop with the help of various statistical models under some realistic assumptions. Now the third, plant pathology. Statistics is useful in analysis the plant pathological data by using different types of transformation because such data which occur into the countable or percentage form do not follow the normal distribution. Therefore, statistical transformations are very much needed to analyze such kinds of data. Now, the next in extension. Statistics is also advantageous for the analysis of extension activities data. It really helps to study the area, production and productivity of sample farmers takes into the consideration. Now, the next in agronomy. It is also useful in agronomy. Statistics helps in layout and designing of experiment conducted in different types of depth, tillage, fertilizer, irrigation, etc. Now the next in horticulture. The data of the different indices, percentage, acidity, etc. of the fruit plants can be analyzed with the help of correlation and regression techniques. Now the next in soil science. The statistical tools are very much useful in analyzing the different kinds of soil science data. The number of samples to be required for test of significance will be performed by sampling techniques, which is very important aspect of statistical tools. Now the last in forestry. The statistical techniques are useful for the kind of data where the plants and trees together are grown. Several new designs have been developed to lead out the experiments in the field of forestry. These are the uses of statistics in आता नंतर आहे लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. लिमिटेशन्स म्हणजे काय रे, मर्यादा. आपल्या स्टॅटिस्टिक्सच्या काय मर्यादा आहेत ते आपल्याला पाहायचे. Statistics does not apply for single observation, it applies only for the group of observation.
म्हणजे काय रे, काय सांगितले, स्टॅटिस्टिक्स डज नॉट अप्लाय फॉर दी सिंगल ऑब्झर्वेशन, इट अप्लायज ओनली फॉर दी ग्रुप ऑफ ऑब्झर्वेशन. स्टॅटिस्टिक्स हे सिंगल ऑब्झर्वेशनला आपल्याला अप्लाय करता येत नाही, ते कधी अप्लाय करता येतं, ग्रुप ऑफ ऑब्झर्वेशन. आता सपोज फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एकच व्हॅल्यू दिली, सपोज 2, आणि मी म्हटलं कॅल्क्युलेट द ॲव्हरेज. ॲव्हरेज कसं काढतात रे, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आता एकच ऑब्झर्वेशन दिल्यावर सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स कसं करणार, सगळ्याची बेरीज. बघा ॲव्हरेज जर कॅल्क्युलेट करायचा असेल तर लक्षात ठेवायचं, जर ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर ॲटलिस्ट 2 ऑब्झर्वेशन लागतात. एक ऑब्झर्वेशन असेल तर ॲव्हरेज काढता येत नाही. ओके, सो स्टॅटिस्टिक्स डज नॉट अप्लाय फॉर सिंगल ऑब्झर्वेशन. एक ऑब्झर्वेशन दिल्यावर स्टॅटिस्टिक्स अप्लाय करता येत नाही. इट अप्लायज ओनली फॉर दी ग्रुप ऑफ ऑब्झर्वेशन. सपोज मी 2 आणि 4 असे 2 ऑब्झर्वेशन्स दिले तर कसं काढणार आहे ॲव्हरेज, सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन म्हणजे समेशन एक्स, दोघांची बेरीज करायची, 2 + 4 डिवायडेड बाय किती ऑब्झर्वेशन दिले, 2. सो 2 + 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे आन्सर किती आलं तुमचं, 3. हे आपल्याला काढता येतं. सो स्टॅटिस्टिक्स डज नॉट अप्लाय फॉर सिंगल ऑब्झर्वेशन, इट अप्लायज ओनली फॉर दी ग्रुप ऑफ ऑब्झर्वेशन. मग ग्रुप ऑफ ऑब्झर्वेशन किती असू शकतात, 2 ऑब्झर्वेशन्स असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात, 1 लाख असू शकतात, 2 लाख असू शकतात, कितीही असू शकतात. ओके, हे झालं पहिलं लिमिटेशन. आता दुसरं काय लिमिटेशन आहे, स्टॅटिस्टिक्स डज नॉट अप्लाय फॉर क्वालिटेटिव्ह डेटा, इट अप्लायज ओनली फॉर दी क्वांटिटेटिव्ह डेटा. आता पहिलं काय बघायचं आहे आपल्याला की व्हॉट इज मीन बाय क्वालिटेटिव्ह डेटा आणि व्हॉट इज मीन बाय क्वांटिटेटिव्ह डेटा. आता क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय, मेजर्स द व्हॅल्यूज ऑर द काउंट्स आर एक्सप्रेस ॲज अ नंबर्स. बघा सिम्पल लँग्वेजमध्ये क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय की जो डेटा जो आपल्याला मोजता येतो, म्हणजे त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला लिहिता येतात, त्याचे नंबर्स लिहिता येतात, काउंट करता येतं, त्याला म्हणायचं quantitative data. The quantitative data are data about the numerical values. For example, how many, how much or how often. बघा क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय, जो मोजता येतो. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं हाईट ऑफ स्टुडंट, मला काय करायची, विद्यार्थ्यांची हाईट मोजायची. मग हाईट आपण मोजू शकतो की म्हणू शकता की 5 सेंटीमीटर 5 फूट हाईट आहे, 6 फूट हाईट आहे, 6.1 फूट हाईट आहे, हे सांगू शकता तुम्ही. ओके, पण ह्याच विरुद्ध मी एक डेटा घेतला की मी तुम्हाला म्हटलं की आय कलर मोजा, डोळ्याचा कलर मोजा. तुम्ही डोळ्याचा कलर मोजू शकता का, नाही. तुम्ही फक्त सांगू शकता की डोळ्याचा कलर काय आहे, ब्लॅक आहे, ब्राऊन आहे, हे सांगू शकता, पण ते मोजू शकत नाही. मग जे मोजता येतं त्याला म्हणायचं क्वांटिटेटिव्ह डेटा आणि जे मोजता येत नाही त्याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह डेटा. की जिथं तुम्ही फक्त टाईप सांगू शकता की काय टाईप आहे तर त्याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह डेटा. ओके, मोजता येतं ते क्वांटिटेटिव्ह, जे मोजता येत नाही ते क्वालिटेटिव्ह डेटा. हा बेसिक डिफरन्स आहे क्वांटिटेटिव्ह डेटा आणि क्वालिटेटिव्ह डेटामधला. बघा क्वांटिटेटिव्ह डेटाची डेफिनेशन काय आहे, क्वांटिटेटिव्ह डेटा आर दी रिझल्ट्स ऑफ काउंटिंग, जे मोजता येतं. क्वालिटेटिव्ह डेटा इज द रिझल्ट ऑफ कॅटेगरीज ऑर डिस्क्रायबिंग द ॲट्रिब्यूट ऑफ पॉप्युलेशन. लक्षात ठेवा की जे मोजता येत नाही, जे फक्त त्याचे टाईप सांगू शकतात, कॅटेगरी सांगू शकतात, त्याला कसला डेटा म्हणायचं, क्वालिटेटिव्ह डेटा. क्वांटिटेटिव्ह डेटा आर ऑलवेज इन नंबर्स. बरोबर आहे, क्वांटिटेटिव्ह डेटा मला आपल्याला मोजता येतो, मग ते आपल्याला नंबर्समध्ये लिहिता येतं. पण क्वालिटेटिव्ह डेटा नंबर्समध्ये लिहिता येतो का, नाही. आपल्याला ते कसं डिस्क्राईब करावं लागतं, वर्ड्स ऑर लेटर्स. म्हणजे आपल्याला लिहा. बघा आता आय कलर सांगितलं तर तुम्ही 5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर लिहू शकता का, नाही. तुम्ही काय लिहिणार आहे, माझा सपोज आय कलर, डोळ्याचा कलर रेड आहे किंवा ब्ल्यू आहे किंवा ब्लॅक आहे, हे लिहू शकता वर्डमध्ये, फॉर्ममध्ये. ओके, मग बघा एक्झाम्पल्स दिले. अमाऊंट ऑफ मनी यू हॅव, तुमच्याकडे किती पैसा आहे तुम्ही सांगू शकता, 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 1 लाख रुपये. हाईट, तुम्ही तुमची हाईट सांगू शकता. मी तुम्हाला म्हटलं की तुमची हाईट किती, तुम्ही सांगू शकता की मॅडम माझी हाईट बाबा 6 फूट आहे. ओके, सेम वेट पण तुम्ही सांगू शकता. नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन युअर टाउन, तुमच्या शहरात किंवा तुमच्या गावात किती लोक तुम्ही राहता हे तुम्हाला सांगता येऊ शकतं. ह्या विरुद्धात क्वालिटेटिव्ह डेटा बघा, हेअर कलर, मी तुम्हाला म्हटलं की हेअर कलर मोजून सांगा, तर तुम्हाला हेअर कलर मोजता येईल का, नाही. तुम्ही फक्त सांगताल की माझ्या केसाचा कलर काळा आहे
किंवा ब्राऊन आहे सांगू शकता. ब्लड टाईप मोजू शकता का नाही? तुम्ही फक्त सांगताल की ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे माझा, बी ए किंवा ए बी पॉझिटिव्ह आहे, ए बी निगेटिव्ह आहे. ओके सेम. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द क्वांटिटेटिव्ह डेटा आणि क्वालिटेटिव्ह डेटा. मग सेकंड लिमिटेशन काय आहे? स्टॅटिस्टिक डज नॉट अप्लाय फॉर क्वालिटेटिव्ह डेटा, इट अप्लायज ओनली फॉर दी क्वांटिटेटिव्ह डेटा. म्हणजे मी जर डेटा तुम्हाला असा दिला की रेड ब्ल्यू आणि मी म्हटलं कॅल्क्युलेट द ॲव्हरेज, ह्या दोन्हींचं ॲव्हरेज काढा. ॲव्हरेज काढायचं म्हणजे काय असतं रे? सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग हे ऑब्झर्वेशन दिले तुम्हाला, हे करायचे रेड प्लस ब्ल्यू 2 ऑब्झर्वेशन दिलेत, मग बेरीज करायची डिवायडेड बाय किती दिलेत हे 2, सो डिवायडेड बाय 2. मग रेड प्लस ब्ल्यू काढता येतं का रे? रेड प्लस ब्ल्यू आपल्याला काढता येत नाही. मग हा डेटा कसला आहे? रेड ब्ल्यू हा डेटा कसला आहे? क्वालिटेटिव्ह. सो स्टॅटिस्टिक डज नॉट अप्लाय फॉर दी क्वालिटेटिव्ह डेटा, इट अप्लायज ओनली फॉर दी क्वांटिटेटिव्ह डेटा. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 2 आणि 4 दिलं तर तुम्ही इझिली ॲव्हरेज काढू शकता. कसं? 2 + 4 दॅट इज 6, 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3. मग इथं तुम्ही डायरेक्ट सांगू शकता ॲव्हरेज 3 आहे. हे कोणासाठी पॉसिबल आहे? क्वांटिटेटिव्ह डेटासाठी. पण क्वालिटेटिव्ह डेटासाठी येते का काढायला? नाही आहे. सो स्टॅटिस्टिक डज नॉट अप्लाय फॉर क्वालिटेटिव्ह डेटा, इट अप्लायज ओनली फॉर दी क्वांटिटेटिव्ह डेटा. आता नंतरचं लिमिटेशन बघूया. स्टॅटिस्टिक्स कॅन मिसयूज. कधी कधी स्टॅटिस्टिक्स काय होतं? मिसयूज होण्याचे चान्सेस जास्त राहतात. आता बघा एखादं हे कधी होऊ शकतं की एखादा पर्सन सपोज तेवढा शिकलेला नाही आहे, एज्युकेटेड नाही आहे किंवा त्याला त्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला हे स्टॅटबद्दल काहीच माहीत नाही, स्टॅटिस्टिक्सबद्दल. मी अचानक म्हटलं की तुम्हाला काय करायचं, एखादा डेटा दिला आणि मी म्हटलं काय स्क्वेअर टेस्ट अप्लाय करा, तर काय स्क्वेअर टेस्ट ही तुम्हाला काय माहीतच नाही की ॲक्च्युली काय आहे, बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार की तुम्हाला एवढं एक्सपर्ट नाही आहे, तुम्ही लेस एक्सपर्ट आहे त्याच्यात. मग तुम्हाला काय होणार? ऑब्वियस ते मांडताना चुकणार किंवा काय करताना एवढं ॲक्युरेट तुम्हाला कळणार नाही आणि असलेच करेक्ट तुम्हाला कळणार नाही की ते मी केले ते बरोबर केले की नाही. मग त्यावेळेस काय होतं की स्टॅटिस्टिक्स मिसयूज होण्याचे चान्सेस राहतात. ओके. नंतर आहे स्टॅटिस्टिकल लॉज ट्रू ओनली ऑन ॲव्हरेज. म्हणजे काय असतं की स्टॅटिस्टिक्सचे लॉ हे ॲव्हरेजली ट्रू असतात. आता बघा फॉर एक्झाम्पल मी काय केलं की 2 सेक्शन घेतले, सपोज सेक्शन ए आणि सेक्शन बी. ठीक आहे. सपोज ह्याच्यात मार्क्स घेतले, मार्क्सचे मार्क्स. एका मुलाला 40 मार्क्स पडलेत, सपोज एका मुलाला 35 मार्क्स पडलेत आणि एका मुलाला पडलेत सपोज 45 मार्क्स आउट ऑफ 50. हां. आता आणि एखाद्या मुलाला 40 पडलेले आहेत. ठीक आहे. असे 4 स्टुडंट घेतलेत. ह्या चौघांचं ॲव्हरेज किती येते केलं तर 40 येते. ठीक आहे. आता दुसरं सेक्शन बीमध्ये दुसऱ्या क्लासच्या एका मुलांचे 4 मुलांचं मी ऑब्झर्वेशन घेतलं मॅथ्स विषयाचंच, गणिताचं. 50 पैकी एका मुलाला 35 मार्क पडलेत सपोज, एका मुलाला काय पडलेत 41 मार्क पडलेत. ठीक आहे. एका मुलाला काय पडलेत 46 मार्क पडलेलेत आणि इथं 42 सपोज पडलेले आहेत आणि एका मुलाला इथं काय पडलेले आहेत 39 मार्क पडलेले आहेत. ठीक आहे. असे मार्क्स पडलेत 35, 42, 46 आणि 39 असे मार्क पडलेत. ह्यांचं पण ॲव्हरेज किती आलं सपोज 40 आलं. ठीक आहे. तर काय झालं रे, सेक्शन ए आणि सेक्शन बीच्या स्टुडंटचं ॲव्हरेज काय आलं दोन्हीचं 40च आलं. ठीक आहे. आता आलं 40, पण ह्याचा अर्थ असा होतो का रे की सेक्शन एच्या आणि सेक्शन बीच्या मुलांना सारखेच मार्क पडलेत? नाही. एका मुलाला 40 पडलेत, 35 पडले, 45 पडलेत आणि 40 पडलेत. पण बीमध्ये काय झालं रे, एका मुलाला 35 पडलेत, एकाला 42 पडलेले आहेत, तर एकाला 46 पडलेले आहेत, तर एकाला 39 पडलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे ह्या दोन्हींच्या सेक्शन ए आणि सेक्शन बीच्या स्टुडंटचे ॲव्हरेज सारखं आहे का? ॲव्हरेज सारखं आहे, पण मार्क्स सारखे आहेत का? नाही. म्हणजेच काय की स्टॅटिस्टिकल लॉज ट्रू ओनली ऑन ॲव्हरेज. म्हणजे ॲव्हरेज जरी सेम असलं तरी आतले कंटेंट सेम असतीलच असं नाही. ठीक आहे. आता पुढचं बघूया. स्टॅटिस्टिक्स कॅन ओनली अप्लाय वेन देर इज द व्हेरिएबिलिटी इन द डेटा. स्टॅटिस्टिक कधी अप्लाय करू शकतो? जर व्हेरिएबिलिटी डेटात असेल तरच अप्लाय करू शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल आता बघा मी जर डेटा दिला 10, 10, 10, 10 आणि 10. ठीक आहे. डेटा कसला आहे रे? कॉन्स्टंट, कारण सगळ्या व्हॅल्यू कशा आहेत? सारख्याच आहेत. मी जर म्हटलं की ह्याचा ॲव्हरेज काढा, किती येणार आहे रे ॲव्हरेज?
सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे किती होत आहेत 50. 50 डिवायडेड बाय किती ऑब्झर्वेशन येते 5. 50 डिवायडेड बाय 5 किती येते 10. खरं तर कॅल्क्युलेशन करायची गरजच नव्हती. तुम्हाला कळते सगळे ऑब्झर्वेशन सारखेच म्हणजे ॲव्हरेज किती येणार आहे 10. आता दुसरं आहे मेडियन. मेडियन म्हणजे काय की मधली व्हॅल्यू, मिडल मोस्ट ऑब्झर्वेशन. कोण आहे रे मिडलला 10 म्हणजे मेडियन पण 10. आणि मोड आहे मोस्ट रिपीटेड ऑब्झर्वेशन. जो जास्त रिपीट झाला आहे त्याला म्हणायचं मोड. कोण रिपीट झालं आहे जास्त 10. सो मोड किती येणार आहे 10. म्हणजे इथं काय रे झालं की सगळे ऑब्झर्वेशन सगळ्या व्हॅल्यूज काय आल्या 10. म्हणजे जर सगळ्या व्हॅल्यूज सारख्या असतील तर सगळे मेजर्स जे असतात ते काय असतात सारखेच येतात. इथं ॲव्हरेज पण 10ला आहे, मेडियन 10ला, मोड 10ला. मग इथं स्टॅटिस्टिक्स अप्लाय करण्यात काय पॉईंट आहे का. तुम्हाला विदाऊट स्टॅटिस्टिक अप्लाय करता कळते की बाबा सगळ्याच्या व्हॅल्यू 10च येतात. कारण का की सगळ्या व्हॅल्यू काय आहेत डेटामध्येच व्हॅल्यू सगळ्या 10 आहेत. म्हणून स्टॅटिस्टिक्स कॅन अप्लाय ओनली वेन देर इज द व्हेरिएबिलिटी इन द डेटा. डेटात काहीतरी व्हेरिएबिलिटी पाहिजे म्हणजे काहीतरी वेगळेपणा पाहिजे. तर इथे सगळे 10 आहेत म्हणजे व्हेरिएबिलिटीच काहीच नाही आहे, 0 आहे. मग ह्या विरोधात जर तुम्ही डेटा असा घेतला 10, 20, 30 सपोज 35 तर तुम्हाला हे कॅल्क्युलेट करावं लागतं बाय युझिंग फॉर्म्युला. ओके. मग स्टॅटिस्टिक्स इज अप्लाय ओनली वेन देर इज द व्हेरिएबिलिटी इन द डेटा. डेटामध्ये काहीतरी व्हेरिएबिलिटी असेल तरच तुम्हाला स्टॅटिस्टिक्स अप्लाय करता येतं म्हणजे की येऊ शकतं. असं कॉन्स्टंट असेल तर एवढं लक्षात ठेवायचं की सगळ्याच्या व्हॅल्यू काय येतात सारख्याच येतात. नंतर आहे डेटा. आता डेटा आपण अगोदरच पाहिले. डेटा म्हणजे काय रे इन्फॉर्मेशन. आणि स्टॅटिस्टिक्समध्ये काय आहे व्हॅल्यूज ऑफ कॅरेक्टरिस्टिक अँड स्टडी इज नथिंग बट द डेटा. डेटा म्हणजे काय माहिती, इन्फॉर्मेशन. द इन्फॉर्मेशन कलेक्टेड थ्रू द सेन्ससेस अँड सर्वेज इन अ रुटीन मॅनर ऑर अदर सोर्सेस कॉल्ड ॲज द रॉ डेटा. त्यालाच डेटा म्हणायचं. म्हणजे तुम्ही सेन्सस म्हणजे काय जनगणना किंवा एखादा सर्वे केला तर आणि त्यातून तुम्ही माहिती गोळा केली तर त्याला काय म्हणायचं डेटा. आता डेटाचे 2 टाईप्स आहेत. पहिला आहे प्रायमरी डेटा आणि दुसरा आहे सेकंडरी डेटा. आपण एक बघूयात. पहिला प्रायमरी डेटा. प्रायमरी डेटा म्हणजे काय. प्रायमरी डेटा आर दोज डेटा विच आर कलेक्टेड फॉर द फर्स्ट टाइम. दे आर ओरिजिनल इन कॅरेक्टर. आता काय डिफरन्स आहे प्रायमरी आणि सेकंडरीत बघूया. प्रायमरी डेटा आर दोज डेटा विच इज कलेक्टेड फॉर फर्स्ट टाइम. बघा सिम्पली मी सांगते की प्रायमरी डेटा म्हणजे काय जो डेटा स्वतः. आता मला डेटा पाहिजे, मी काय करते मला एखादा थिसिस कंप्लीट करायचं, मला स्वतःला इन्फॉर्मेशन पाहिजे बरोबर. मी स्वतः जर डेटा कलेक्ट केला तर त्याला म्हणायचं प्रायमरी डेटा. म्हणून तो ओरिजिनल इन कॅरेक्टर, तो ओरिजिनल असतो कारण आपण स्वतः कलेक्ट केला आहे म्हणजे आपल्याला 100% गॅरंटी असते की आपण कसा डेटा केला आहे, आपण तेवढे केअर घेतली का नाही डेटा कलेक्ट करताना हे आपल्याला माहीत असतं. म्हणून त्याला काय म्हणायचं मोर ओरिजिनल डेटा. म्हणजे प्रायमरी डेटा म्हणजे काय द डेटा विच इज कलेक्टेड बाय इंटरव्ह्यूअर इट सेल्फ. मी इंटरव्ह्यूअर आहे, मला पाहिजे माहिती, मग मी स्वतः कलेक्ट केला तर त्याला म्हणायचं प्रायमरी डेटा. प्रायमरी डेटा इज मोर ओरिजिनल डेटा कारण आपण स्वतः कलेक्ट करतो म्हणून. नीड मोर मॅन पॉवर, मनी अँड टाईम वाईल कलेक्टिंग दिस डेटा. आता ह्या डेटा कलेक्ट करण्यासाठी जास्त मॅन पॉवर लागते, पैसे लागतात आणि टाईम पण लागतो कलेक्ट करायला. का सपोज आता हा डेटा आहे तो माझा डेटा सपोज हैदराबादला आहे, तिथं सपोज तिथं कंपनी आणि त्या कंपनीचा डेटा पाहिजे. तर प्रायमरी डेटामध्ये काय केलं जातं की आपल्याला स्वतःला डेटा कलेक्ट करावा लागतो. आता ती कंपनी कुठे आहे हैदराबादला आहे, मग मला काय करावं लागणार हैदराबादला जावं लागणार. म्हणजे मला काय इथं जातोय तिथं टाईम जातोय. त्याचप्रकारे मनी पैसा लागणार आहे. आता पैसे लागणार आहेत मला तिथं जायचं, तिथं राहायचं, खायचं, सगळं खर्च वाढणार आहे. सो मनी पण लागणार आहे आणि मॅनपॉवर. आता मला जायचं डेटा कलेक्ट करायला, सपोज मला मॅनपॉवर लागते, माणसांची गरज लागते की मी एकटी कलेक्ट करू शकत नाही तो डेटा, मग त्यावेळेस मॅनपॉवर लागते. म्हणजेच काय की प्रायमरी डेटा कलेक्ट करायला जास्त मॅनपॉवर लागते, मनी लागतो आणि तसाच टाईम पण लागतो. आता नो नीड ऑफ मोर प्रिकॉशन वाईल युझिंग दिस डेटा. आता हा डेटा जेव्हा आपण कलेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला माहिती की आपण किती ॲक्युरेट डेटा कलेक्ट केलेला आहे, आपण सगळी काळजी घेऊन तो डेटा कलेक्ट करतो. मग ज्यावेळेस आपल्याला यूज करायचं, सपोज मला त्या डेटाचं ॲव्हरेज काढायचं आहे, मग त्यावेळेस आपण काय करणार डायरेक्ट ॲव्हरेज काढणार. आपल्याला काय तिथे एवढी काळजी घ्यायची गरज नाही कारण मी स्वतः डेटा कलेक्ट केला आहे, मला माहिती तो डेटा कसा आहे. ओके. आता त्याविरुद्ध सेकंडरी डेटा म्हणजे काय असतो रे. सेकंडरी डेटा आर दोज डेटा विच इज कलेक्टेड बाय समवन अदर दॅन युजर. आता सेकंडरी डेटा म्हणजे काय की जो डेटा मी नाही स्वतः कलेक्ट करणार, दुसरा कोणीतरी कलेक्ट करून ठेवला आणि तो मी यूज करते, त्याला म्हणायचं सेकंडरी डेटा. बघा आता सपोज हैदराबादला कंपनी आहे, सेम
आणि मला तो तिथला डेटा पाहिजे. मी काय म्हटलं, माझ्या हैदराबादच्या तिथं एक कंपनीत ओळखीचा माणूस आहे, मी त्याला म्हटलं तू कलेक्ट कर आणि मग तो डेटा मी घेते, म्हणजे ती माहिती मला दे. म्हणजे काय होणार रे की ज्यावेळेस असं सेकंडरी डेटा असतो तो त्या माणसाने माझ्या ज्या फ्रेंडने आहे त्यांनी कलेक्ट करून ठेवलेला आहे ऑलरेडी, बरोबर आहे, आणि तो डेटा मी यूज करणार आहे. मग त्यावेळेस मला जास्त मॅनपॉवर पण लागणार नाही, कारण मला तिकडे जायची गरजच नाही, त्यामुळे पैसे लागणार नाहीत आणि माझा टाईम पण वाचेल, बरोबर आहे. तो डेटा कोणीतरी दुसऱ्याने कलेक्ट करून ठेवला आहे माझ्यापेक्षा, म्हणून त्याला म्हणायचं सेकंडरी इन कॅरेक्टर, दे आर शेप ऑफ फिनिश प्रोडक्ट. पण एक लक्षात घ्या, तो डेटा कोणीतरी दुसऱ्यांनी कलेक्ट करून ठेवला आहे, मी तेवढा विश्वास नाही आहे, कारण मी स्वतः कलेक्ट करते त्यावेळेस मला माहीत असतं की ॲक्युरेसी लेवल किती आहे. पण आता त्यांनी कलेक्ट केला, सपोज ते खूप कामात आहे, गडबडीत आहेत आणि त्यांचं काम करता करता त्यांनी हा डेटा कलेक्ट केला आहे, आता किती ॲक्युरेसी ते माहीत नाही आपल्याला. मग त्यावेळेस ज्यावेळेस सेकंडरी डेटा आपण वापरतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते ज्यावेळेस त्याचं ॲनालिसिस करावं लागतं, कारण आपल्याला त्याची ॲक्युरेसी लेवल माहीत नसते, कारण कसा डेटा कलेक्ट केला आहे, एखादी व्हॅल्यू बरोबर लिहिलीच का नाही हे आपल्याला माहीत नसतं. पण स्वतः कलेक्ट करतो त्यावेळेस सगळं आपल्याला माहीत असतं की मी कसा डेटा घेतला आहे, काय घेतला आहे. ओके, आता प्रायमरी डेटाचे सोर्सेस काय काय आहेत की प्रायमरी डेटा कशाने हे करू शकतो, कलेक्ट करू शकतो. डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू, म्हणजे मी डायरेक्ट जाणार आणि इंटरव्ह्यू घेणार आणि सगळी माहिती गोळा करणार. सपोज एखादा शेतकरी आहे, तो शेतकरी आहे सपोज केरळला, मला तिथं त्या फार्मवरची माहिती पाहिजे, मग मी स्वतःच गेले आणि सगळी माहिती स्वतः विचारल्या, पर्सनल इंटरव्ह्यू त्याचा घेतला आणि सगळी माहिती विचारून लिहून घेतली, तर ती माझ्यासाठी कसला डेटा झाला, प्रायमरी, कारण मी स्वतः जाऊन कलेक्ट केला आहे. ओके, इनडायरेक्ट ओरल इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे त्याच आता सपोज एखादी कंपनी आहे, त्या कंपनीबद्दल एखाद्या माणसाला माहिती आहे, सगळी इन्फॉर्मेशन आहे, सपोज मॅनेजर आहे किंवा कोण आहे, आणि मी त्यांना सगळं विचारून घेतलं की बाबा हे असं कसं, ते असं कसं, ही प्रोसेस कशी चालते, पण मी स्वतः कलेक्ट केला आहे, म्हणून तो कसला डेटा झाला, प्रायमरी माझ्यासाठी. शेड्यूल्स किंवा क्वेश्चनर, आता शेड्यूल्स म्हणजे काय आणि क्वेश्चनर म्हणजे काय बघा. शेड्यूल्स म्हणजे काय, सेट ऑफ क्वेश्चन्स, म्हणजे आपण काय करणार आहे, क्वेश्चन तयार करणार आहेत, आणि क्वेश्चनरमध्ये पण क्वेश्चन्सच तयार करतात. पण डिफरन्स काय रे शेड्यूल आणि क्वेश्चनरमध्ये. आता बघा, एखादा शेतकरी आहे की त्याला खूप माहिती आहे अनुभवावरून, आणि पण तो शिकलेलाच नाही आहे, बघा शिकलेलाच नसेल तर त्याला लिहिता वाचता येत नसेल, तर आता क्वेश्चन तयार केलेत मी, तर 1 2 3 4, आता इथं सेम क्वेश्चन आहे, ते 1 2 3 4 क्वेश्चनरमध्ये. पण आता बघा शेड्यूल, एखादा जर फार्मर शेतकरी शिकलेलाच नसेल तर तो क्वेश्चनर कोण फिल करतं, स्वतः ज्याच्याकडून माहिती पाहिजे तो स्वतः म्हणजे लिहितो, बरोबर आहे, ज्याच्याकडून माहिती पाहिजे आहे तो लिहितो. पण आता शेतकरी शिकलेलाच नसेल तर त्याला लिहिता येईल का, नाही. मग ज्यावेळेस सेट ऑफ क्वेश्चन हा इंटरव्ह्यूअर ज्याला माहिती पाहिजे आहे तो स्वतः भरतो, त्याला म्हणायचं शेड्यूल्स. आणि क्वेश्चनर म्हणजे काय की ज्याच्याकडून माहिती पाहिजे तो जो माहिती भरणार आहे तो शिकलेला पाहिजे तरच तो क्वेश्चनर भरू शकतो. मग हा बेसिक डिफरन्स आहे. शेड्यूल कोण भरू शकतो, तर इंटरव्ह्यूवर स्वतः भरतो, कारण पुढचा रिस्पॉन्डंट काय असतो, शिकलेला नसतो. पण क्वेश्चनर इज फिल्ड बाय द रिस्पॉन्डंट इटसेल्फ, म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला माहिती पाहिजे तो स्वतः भरतो, ती असते क्वेश्चनर. ओके, हे डिफरन्स आहे. आणि आता सेकंडरी सोर्सेस कोणकोणते आहेत रे बघा. मी जर एखादा डेटा ऑफिशियल पब्लिकेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट, फॉरेन गव्हर्नमेंटमधून घेतला, बघा मी डेटा ह्या पब्लिकेशनमधून कलेक्ट केला, ह्यांनी अगोदरच कलेक्ट करून ठेवले, तर तो कसला डेटा झाला, सेकंडरी, कारण मी स्वतः कलेक्ट करत नाही. बघा पब्लिश बुक, बरेच पब्लिश बुक्स आहेत, जर्नल्स आहेत की ज्याच्यातून मी डेटा घेतला, माहिती घेतली, तर ती काय झाली, सेकंडरी. डेलीज आहेत, विकलीज आहेत, मंथलीज आहेत, रिपोर्ट्स असतात मुलांचे, बरेच रिसर्च पेपर्स असतात. ओके, अजून वेबसाईट्स आहेत बऱ्याच की ज्याच्यातून आपण माहिती घेतो. वेबसाईटमधून जर आपण माहिती घेतली तर लक्षात ठेवा ती आपल्याला सेकंडरी झाली, कारण का तर वेबसाईटमध्ये पहिल्यांदा माहिती कोणतरी कलेक्ट करून भरतं, मग ते आपल्यासाठी काय झाली, सेकंडरी झाली. ठीक आहे, दिस इज द डिफरन्स बिटवीन द प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा. आता एक्झाम्पल बघा, ए डोर टू डोर सर्वे इज द वन ऑफ द वे टू कलेक्ट द डेटा. आता कसला डेटा आहे रे, डोर टू डोर सर्वे. लक्षात ठेवा सर्वे आहे म्हणजे काय की घरोघरी जाऊन सर्वे केला जातोय. आता म्हणजे काय होतं, आता मला जर सांगितलं की घरोघरी जाऊन तुम्ही माहिती गोळा करा, तर ती डेटा कसला झाला रे, प्रायमरी डेटा झाला, कारण आपण स्वतः जाऊन कलेक्ट करतोय.
डेटा कलेक्टेड फ्रॉम ऑर्गनायझेशनल रेकॉर्ड्स इज द एक्झाम्पल ऑफ. आता बघा, एखादं ऑर्गनायझेशनल रेकॉर्ड्स तयार करून ठेवलेत, एखादं संस्था आहे की त्यांच्याकडून काय केलं, त्यांनी काय एखाद्या मुलांचं सपोज सर्वे चालला आहे की लहान मुलं कुपोषित किती आहेत, त्यांचा वजन मोजा, हे मोजा, ते मोजा चाललंय त्यांचं, ठीक आहे. तर त्यांनी माहिती गोळा करून ठेवली, पण मला त्याचा स्टडी करायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे त्याचा. मग तो डेटा मी त्यांच्याकडून डायरेक्ट घेतला ऑर्गनायझेशनल रेकॉर्ड्समधून, त्यांच्या रेकॉर्ड्समधून घेतला, तर तो डेटा माझ्यासाठी कसला झाला, सेकंडरी. ठीक आहे. सो आज आपण काय काय पाहिलं की मिनिंग पाहिलं स्टॅटिस्टिक्सचं, ओरिजिन काय काय पाहिलं, युजेस काय काय स्टॅटिस्टिक्सचे पाहिले, त्याच्यानंतर लिमिटेशन्स काय पाहिले, अजून क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे काय पाहिलं, क्वांटिटेटिव्ह डेटा म्हणजे काय पाहिलं, तसंच प्रायमरी डेटा म्हणजे काय पाहिलं आणि सेकंडरी डेटा म्हणजे काय ते पाहिलं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय पाहणार आहे, डायग्राम्स आणि ग्राफ्स. कोणकोणते डिफरंट डायग्राम्स आहेत, कोणकोणते डिफरंट ग्राफ्स आहेत आणि ते कसे काढायचे हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.